पोट पूजा झालेली आहे, आता मला काही नाही. तू कुठं पण घेऊन चल, मी यायला तयार आहे. बीचवर नाही, मी घरी पुण्याला कुठं पण कुठंही म्हणला तू. पुण्याला कुठेही घेऊन. पुण्याला बीचच नाही ना पण. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आत्ता वाजलेत सकाळचे 4:45. आम्ही आवरले आणि आम्ही रेडी झालोय आणि आम्ही आता जाणार आहोत मुरुड जंजिराला. आम्हाला खूप दिवसांपासून जायचं होतं आणि मला तर जंजिरा खूप दिवसांपासून बघायचा होता, पण कधी झालंच नाही आम्हाला जायचं. म्हणजे आम्ही गेलो होतो एकदा तिथपर्यंत, पण त्यावेळेस ते बंद होतं कारण हाय टाईड होते आणि पावसाळा होता. आणि दरवेळेस असंच होतं की पाऊस असल्यावरच आमचं जाणं होतं. म्हणून म्हटलं यावेळेस तसं नाही झालं पाहिजे, आपल्याला बघायचंच आहे. म्हणून आम्ही आता जस्ट उन्हाळा चालू होतोय आणि आता थंडी तर संपली आहे, म्हणून म्हटलं की आता आपण जाऊ शकतो कारण आता ते बंद नसणार आहे. त्यामुळे आज आम्ही निघालोय. पहाटे उठून आवरलंय कारण तिकडे आम्हाला जाऊन रिटर्न पण यायचंय. आजच वन डे ट्रिप करणार आहोत आम्ही, काही राहणार नाहीये तिथे. त्यामुळे आम्ही लवकर निघालोय. मग आता 4:45 वाजता निघलो म्हणजे आम्ही 9, 9:30, 10 पर्यंत तिथे पोहोचून जाऊ. तर मग आजची पूर्ण ट्रिप तुम्हाला आम्ही काय काय खाल्लं, आम्ही काय काय फिरलो ते सगळं दाखवणार. स्टे ट्यून्ड. माझं आवरलंय, आता प्रीतमचं आवरलंय का आपण बघूया. चाललंय काहीतरी, आवाज तर येतोय. काय करतोय तू? ड्रायरने तोंड सुकवते सिरियसली. ड्रायर हा केस सुकवण्यासाठी असतो. स्किन केअर. काय करशील आणि काय नाही. गाडी पुसायचा खूप मोठा टास्क पूर्ण करून आम्ही आता बाहेर पडतोय फायनली. सकाळी 5 म्हणता आम्ही 5:30 वाजता निघालोय. कोथरूड मध्ये आम्ही नाश्ता केला आणि तिथून मग बाहेर पडलो. मग पिरंगुट वरून आम्ही आता तामिनी घाटात आलोय. तर सकाळचे 7 वाजलेत आता तामिनी घाटात पोहोचायला. आता तामिनी घाट क्रॉस करून आम्हाला अरायवल दाखवते 9:30चं. बघूया आता किती वेळ लागतो. नऊ वाजून 5 मिनिटं झालेत आणि आता आम्ही पोहोचलो. 9 वाजता चालू होतं ते फेरी, बोटने जावं लागतं. मग आता लगेच तिकीट घेऊन जाणार बघायला, गर्दी नाही आहे तोपर्यंत. आज आमच्यासोबत माझा भाऊ पण आहे, प्रतीक. किल्ल्यावर जायला बोटीचं तिकीट आहे 100 रुपये पर पर्सन. तर मग आता आम्ही तिकीट काढतोय. तिघांचे 3 तिकीट घेतलेले आहेत. आता आम्ही निघालोय बोटीमध्ये. आणि हा बघा समोर किल्ला. बोटीतून जात असताना गाईडने आम्हाला काही इन्फॉर्मेशन दिली. हम लोग देखने जा रहे हैं, ये अंदर बाजू में बहुत बड़ा है, 22 एकड़ का एरिया है. किल्ल्याच्या दरवाजाच्या थोडंसं अलीकडे आम्हाला उतरवलं. मग तिथून चालत आम्ही आत गेलो आणि इथे पण परत आल्यावर इथे तिकीट आहे पर पर्सन 25 रुपये. जर ऑनलाईन करायचं असेल तर 20 रुपये तिकीट आहे आणि ऑफलाईन कॅश द्यायची असेल तर 25 रुपये. पण इथे रेंज नव्हती त्यामुळे आम्ही तर कॅशच दिली. आणि ही बघा जंजिऱ्यावरची फेमस कलाल बांगडी तोफ. हा आहे समोर राणी महाल आणि त्याच्या समोर आहे तो गोड्या पाण्याचा तलाव. किल्ला समुद्रात असून सुद्धा या तलावामध्ये गोडं पाणी होतं, म्हणजे बघा किती खास आहे. पूर्ण किल्ला 22 एकर मध्ये आहे आणि समुद्राच्या थोडंसं काटाला म्हणजे असं काइंड ऑफ बेट आहे तिथं आणि त्याच्यावर हा किल्ला बांधला गेलाय. आम्ही 45 मिनिटं किल्ल्यावर होतो आणि तोपर्यंत हे समुद्राचं पाणी पूर्ण पायरीपर्यंत आलं होतं. छान होता किल्ला. आम्ही ठराविक पॉइंट्स बघितले जे आम्हाला गाईडने सांगितले होते आणि त्याच बोटीतून आम्ही परत बाहेर आलो. आता सकाळचे 11:30 वाजलेत आणि आम्ही जंजिरा बघून आलोय. 45 मिनिटात त्यांनी आम्हाला बाहेर यायला सांगितलं होतं कारण आता इतके गर्दीचे दिवस नाही आहेत ना, तर त्यामुळे बोटी कंटिन्युअस तिथं नसतात. त्यामुळे मग जी बोट आपल्याला घेऊन येते तीच बाहेर पण घेऊन जाते. मग आम्ही जवळपास 9:45 वाजता आत गेलो होतो. 10:30 वाजता आम्ही तिथून बाहेर आलो. मग तिथून बाहेर आल्यावर बोटीतून आम्हाला किनाऱ्यावर यायला अर्धा तास वगैरे गेला आणि मग आता तिथून पार्किंग पर्यंत यायला आम्हाला एक 10 मिनिटं चालत यावं लागलं. मुरुडच्या बीच जवळच पाटील खानावळ म्हणून आहे, तिथं आम्ही आलोय आता जेवण करायला कारण खूप जास्त भूक लागली आहे. म्हणून म्हटलं आता पहिला जेवण करूया आणि मग बीचला जाऊया. तिघांना 3 पापलेटची थाळी आणि प्रॉन्स फ्राय अशी ऑर्डर दिली. बघा आम्ही इतक्या लवकर आलोय की इथे अजून कोणीच आलेलं नाही. आम्ही चाललोय फर्स्ट. आता मी तुम्हाला एक गंमत दाखवते. आम्ही टोटल 3 आहे, एवढी मोठी माणसं आहेत भूक लागली आणि एवढी भूक लागली म्हणून पहिला त्यांना म्हटलं प्रॉन्स देतात, त्यांनी केवढे आणून दिलेत बघा. एवढीशी प्लेट आणि ते पण टायगर प्रॉन्स नाही आहेत. खावा आता. कुठल्या कोपऱ्यात जायचे. पण टेस्टला खरंच खूप छान आहे. आम्ही दरवेळेस रवा फ्राय घेतो, यावेळेस त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे रवा फ्राय. हे बोलले की आमच्याकडे ती डिशच नसते म्हणून आम्ही मसाला फ्राय घेतला. मग थाळी पण मसाला फ्राय आणि प्रॉन्स पण. आणि मस्त अशी थाळी आलेली आहे. आता जेवतो. जेवण झालंय आता. खूप जास्त पोटभर खाल्लंय, मजा आली खायला. पापलेट छान होता, प्रॉन्स फ्राय पण छान होता, पण चिकन इतकं नाही आवडलं आम्हाला. मी नंतर एक चिकन थाळी पण घेतली होती, ती काय आम्हाला एवढी टेस्ट आवडली नाही. बाकी अदरवाईज सोलकढी वगैरे छान होतं. खूप जास्त ऊन आहे त्यामुळं बीचवर जायची इच्छा होत नाही. 12:30 वाजलेत आणि आता आम्ही निघतोय मुरुडमधून. आम्हाला 4:45 अरायवल दाखवते. 5 वाजता मस्तपैकी पुण्यात पोहोचून जाऊ आम्ही. काय म्हणणं आहे तुमचं? पोट पूजा झालेली आहे, आता मला काही नाही. तू कुठं पण घेऊन चल, मी यायला तयार आहे.
बीचवर नाही, मी घरी पुण्याला कुठं पण कुठंही घेऊन म्हणला तू चल. पुण्याला कुठेही घेऊन पुण्याला बीचच नाही ना पण मग राहू दे ना. बीच काय बीचवर नेऊन आणले तुला मागाशी कुठं त्या बीचवर पाय पण नाही जंजिराजवळ. बुडवला पाण्यात. जेवण खूपच हेवी झालंय म्हणून आता जाता जाता स्प्राईट घेतलंय, कारण गरमी खूप आहे इकडे आणि वातावरण पण दमट आहे. तसं तर मी नाही पित. तसं तर मी पीत नाही म्हणतात सगळ्यात जास्त शट अप, काही पण. तसं तर मी नाही पित गाईस. तर गुगल मॅप्सने सांगितल्याप्रमाणे आम्ही 5 वाजता बरोबर पोहोचलोय घरी. जास्ती ट्रॅफिक नाही लागला आम्हाला, त्यामुळे वेळेत आलोय. आता फ्रेश झाली आहे जस्ट आणि आता कॉफी बनवली आहे मस्त. आता कॉफी पिणार शांत बसून. तर मग आजचा व्लॉग आता इथेच एंड करते मी. तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.